नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, नरेंद्र मोदी, अमित शहा, भारतीय जनता पक्ष आणि या सगळे जे पक्ष नरेंद्र मोदींसोबत आहेत, जी आघाडी आहे त्यांची, या आघाडीचं देशामध्ये सत्ता आहे आणि जवळपास 290 जागा त्यांच्याकडे आहेत, म्हणजे बहुमत आहे. तरी सुद्धा खासदारांची फोडाफोडी का केली जाते, त्याचं काय कारण असू शकतं? म्हणजे यांना 400 पार खासदार करून देशाचं संविधानच बदलायचंय का? देशामध्ये हुकुमशाही आणायची का? म्हणजे संविधान मोडीत काढून हुकुमशाही आणायची का? का जपान सारखं नरेंद्र मोदींना कायमस्वरूपी मरोस्तवर या देशाचा अध्यक्ष बनवून राहायचंय का? नेमकं काय ह्यांचा प्रोजेक्ट? म्हणजे खासदार का फोडले जातात आणि हे लाचार लोचे लपंगे खासदार का फुटले जातात? आज 100 कोटीला खासदार विकला जातोय असं सांगितलं जातंय. 100 कोटी रुपये खासदार घेतोय आणि फुटतोय. हाच ह्यांना चिपलं लोकांनी मारलं पाहिजे असं ते ठाकरे गटाची लोक आता म्हणायला लागलेले आहेत. म्हणजे हे भाजप असं का करतंय की खरंच संविधान भाजपला बदलायचंय का? संविधान बदलून मग नेमकं काय लागू करणार आहेत हे? संविधान जर मोडीत काढलं तर हुकुमशाही म्हणजे एक कुणीतरी राजा येईल का? हुकुम नरेंद्र मोदी म्हणून बसेल का? तर हे संविधान बदलण्यासाठी एक्झॅक्ट किती खासदार लागतील? किती खासदारांचं पाठबळ भाजपला आहे? तसंच जे आता देशामध्ये खासदार निवडून आलेले आहेत हे कोणत्या कोणत्या पक्षाचे किती खासदार फुटलेले आहेत? या सगळ्या सविस्तर गोष्टीवरती आज आपण चर्चा करणार आहोत की नरेंद्र मोदी, भाजप, खासदार फोडले, आमदार फोडले, हे सगळे जे सध्याचं वातावरण आहे देशातलं, या सगळ्या गोष्टींवरती संविधान बदलण्यासाठी किती खासदार लागतील? मग आज रोजी किती मोदीकडे खासदार आहेत? तर संविधान बदलल्यानंतर कोण येईल? याच सगळ्या विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. हा जर संपूर्ण व्हिडिओ जर आपण पाहिला तर आपल्या लक्षामध्ये येईल की नेमकं देशामध्ये सध्या काय सुरू आहे. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ आपण बघावा. आणि चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनल पटकन सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. मोदी एक हुकुमशहा असल्यासारखं देशात वागत आहेत असं आता सध्या विरोधकांचं आणि सर्वसामान्य जनतेचं सुद्धा म्हणणं झालेलं आहे. नरेंद्र मोदी हे फक्त विकासाची स्वप्न लोकांना दाखवली जातात आणि स्वप्न दाखवून ते सत्तेवर आले आणि 12-13 वर्ष झालं फक्त स्वप्नच दाखवतात. आता सांगितलं जातं की आपल्याला 2047ला देश आपला लय पुढे जाणार आहे, अमेरिकेच्या पुढे जाणार आहे. आणि भाजपमध्ये असे महामूर्ख भरती केलेले आहेत की ते काही पण बोलतात. काल परवा तर तो आमदार गोपीचंद पडळकर, बिनडोक माणूस, त्या गोपीचंद पडळकरांना सांगितलं की नरेंद्र मोदी परदेशाच्या दौऱ्यावर गेल्यात आणि तिकडून समुद्रातून पाईपलाईन आणणार पेट्रोल डिझेलची. म्हणजे मूर्खांचा कळस आहे. महामूर्ख लोक सध्या राजकारणामध्ये आहेत. ते कॉक्रोच जनता पार्टीनं जे सांगितलं की ह्या मूर्खांना बाजूला करायचंय आणि शिकल्या सवरलेली पिढी राजकारणात आणायची, ते खरंच आहे. कोण दुसरी पास, कोण तिसरी पास, कोण 10 मर्डर केलेला माणूस मुख्यमंत्री, कोण जात आणि धर्म हा डोक्यात ठेवून मुख्यमंत्री झालेला. म्हणजे अशी लोक सगळी राजकारणामध्ये भाजपनं आणलेली आहेत आणि हेच राजकारण सगळं बदललं पाहिजे असं कॉक्रोच पार्टीचं म्हणणं आहे. तर आपला जो आजचा विषय हा संविधान बदलाचा आहे. खरंच संविधान बदलू शकतंय का? तर आपण देशामध्ये सध्याचं पक्षीय बलाबल म्हणजे जे खासदार, कुठल्या पक्षाचे किती खासदार आहेत ते यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. सुरुवातीला की यामध्ये आपल्याला बघा, खासदारांबाबत जर बोलायचं म्हटलं तर देशामध्ये 543 हे निवडून आलेले खासदार आहेत. तर राज्यसभेवरती मात्र 245 खासदार आहेत. म्हणजे एकूण खासदारांचा जर आकडा पाहिला आपण तर तो 788 पर्यंत होता. म्हणजे निवडून आलेले 543 आणि राज्यसभेवर घेतलेले 245 एवढे खासदार आहेत. आणि
788 हे सगळे खासदार होत आहेत. आता याच्यामध्ये जर आकडा आपण जर म्हटलं, जर 2/3 1/3 जर बहुमत असेल तर देशाची म्हणजे राज्यघटना बदलता येते. म्हणजे 400 पारचा जो नारा आहे भारतीय जनता पक्षाचा हा खराच आहे. 400च्या जवळजवळ जर भारतीय जनता पक्ष गेलं तर बरंचसं काय करू शकतं, देशाचं संविधान बदलू शकतं भारतीय जनता पक्ष. तर आपण हे आता पक्षांची भारतीय जनता पक्षाचे किती खासदार आहेत आणि इतर पक्षांचे किती आहेत ह्याचा सुद्धा आज आपण आकडा बघूया. 293 इंडिया आघाडीचे NDAचे खासदार आहेत, म्हणजे जी सत्तेत आता पार्टी आहे NDA ते, आणि भारतीय जनता पक्ष त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आहे. तर इंडिया जे गठबंधन आहे त्यांचे 234 खासदार आहेत. इंडिया गठबंधनाचे 234, म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि ह्यांची जर तुलना केली म्हणजे 2019ला जी निवडणूक झाली आणि 24ला जी निवडणूक झाली, 2024ला 24 पेक्षा भाजप म्हणजे त्यांच्या आघाडीचे 67 खासदार कमी झालेले आहेत आणि इंडिया आघाडी जी होती ह्यांचे 234 आहेत आता, म्हणजे त्यांचे 115 वाढलेले आहेत. म्हणजे पूर्वी एवढे खासदार नव्हते. तर कुठल्या पक्षाचे किती आहे हे सुद्धा आपण बघू आकडेवारी. भारतीय जनता पक्षाचे यामध्ये 240 खासदार आहेत. पुन्हा काँग्रेस पक्षाचे 99 खासदार, म्हणजे 2 नंबरला काँग्रेस पक्ष आहे, 3 नंबरला आहे समाजवादी पार्टी, त्यांचे 37 खासदार आहेत आणि तृणमूल पक्षाचे 34 खासदार आहेत. तसंच द्रविड कणमुळे म्हणजे DMK ज्याला आपण म्हणतो त्याचे 22 खासदार आहेत. आता NDAला बघा बहुमतासाठी 272 जागा लागते त्या, तर भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या मिळून 293 जागा झाल्या, बहुमत मिळालं. परंतु भारतीय जनता पक्षाचा जो आकडा आहे हा कमी झाला होता. आता भारतीय जनता पक्षाच्या सोबत कोण कोण आहे? TDP आहे, JDU आहे, शिवसेनेचा शिंदे गट आहे, अजित पवारांचे राष्ट्रवादी आहे आणि इंडिया आघाडी जी आहे त्यांच्या बरोबर कोण कोण आहे? शरद पवारांचे राष्ट्रवादी आहे, TMC आहे, DMK आहे, शिवसेनेचा उभाटा गट आहे, शरद पवार आहे, म्हणजे असे काही गट आहेत त्यांच्यासोबत. तर आता हे सगळं असताना भारतीय जनता पक्ष सत्तेत असताना सुद्धा खासदार का फोडले जातात? म्हणजे हा मला मोठा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आता बघा खासदार फोडले, आपण पश्चिम बंगालमध्ये बघितलं TMC जे आहे ममता बॅनर्जीचा पक्ष, या पक्षाचे 20 खासदार फोडलेले आहेत. आता 20 खासदार फोडले म्हटल्यावरती बघा, म्हणजे त्यांचे 2024 मध्ये आता 29 आले, 29 निवडून आले, याच्या अगोदर 34 आले होते. आता 29 पैकी 20 खासदार एकदम एका बाजूला गेले आणि त्यांनी स्वतःचा स्वतंत्र गट तयार केला आणि तो गट भारतीय जनता पक्षाला त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आता 293 अधिक हे 20 म्हणजे 203 आणि 213 खासदार झाले. आता 313 झाले. पुन्हा महाराष्ट्रात सुद्धा उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार फोडले. आता 6 खासदार फोडले म्हणजे 13 आणि 6 झाले 19, 319 खासदार झाले. आता अजून किती पक्षांचे फोडायचे? म्हणजे भारतीय जनता पक्षाला जो नरेंद्र मोदी यांनी जो त्यांचा खासदार वाढीचा जो प्रस्ताव मांडला होता त्याला 1/3 बहुमत पाहिजे होतं. तर ते बहुमत मिळवण्यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी हा आटापिटा सुरू केलेला आहे. त्यांच्या डोक्यामध्ये असं आहे की हे खासदार वाढल्यानंतर, म्हणजे हे सर्वाधिक खासदार वाढणार गुजरात, राजस्थान, हिंदू पट्टा जो आहे त्या पट्ट्यामध्ये वाढणार आणि तिथं खासदार सगळ्यात अधिक जास्त वाढल्यानंतर पुन्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार येणार. महाराष्ट्र देशामध्ये जे 800 खासदार होणार त्यापैकी 1/3 बहुमत जिंकून आणायचं आणि देशाचं संविधान बदलायचं. अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्ष म्हणजे मोदी आणि शहा यांनी हे सगळं सत्र सुरू केलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये एक आपण बघू शकतो की
देशामधले जे खासदार आहेत हे कशामुळे फुटतायत, ते फुटण्याचं कारण काय बघा. आता जे जे खासदार 14 नंतरचे जे कुठल्या कुठल्या पक्षाचे फुटलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला मी सांगतो. काँग्रेसमध्ये सर्वाधिक मोठी 2014 नंतर फूट झाली. हेमंत बिस्वा शर्मा हे फुटून आमदार खासदार घेऊन भाजपमध्ये गेले. ज्योतिरादित्य सिंधिया हे सुद्धा भाजपमध्ये गेले. जितीन प्रसाद हे सुद्धा भाजपमध्ये गेले. 2020ला काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. 22 आमदारांचा गट घेऊन ज्योतिरादित्य सिंधिया हे भाजपमध्ये गेले आणि कमलनाथ यांचं सरकार पाडलं गेलं तिथं, आपण पाहिलं असेल. म्हणजे हे मोठे लोक फुटलेल्यांचं सांगतो तुम्हाला. शिवसेनेमध्ये फूट झाली 2022ला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदार उद्धव ठाकरे यांचे फोडले. 13 खासदार आणि 40 आमदार घेऊन भारतीय जनता पक्षाच्या सोबत एकनाथ शिंदे गेले. मग त्या 13 पैकी 7 फक्त निवडून आले परत. आता राष्ट्रवादी सुद्धा 2023 मध्ये फुटली. राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार घेऊन अजितदादा शिंदेसोबत गेले, ह्यांच्यासोबत गेले भारतीय जनता पक्षामध्ये. आता इतर राज्यामध्ये सुद्धा आमदार फुटलेले आहेत, खासदार फुटलेले आहेत. कर्नाटकमध्ये 2019 साली काँग्रेस आणि जेडीएसचं जे सरकार होतं तिथलं सरकार 17 आमदार फोडून भारतीय जनता पक्षानं सरकार पाडलं आणि त्यांचं सरकार आणलं. त्याचबरोबर गोव्यामध्ये सुद्धा काँग्रेसचे 8 पैकी 8 आमदार भारतीय जनता पक्षामध्ये गेले तिथं सुद्धा. अरुणाचल प्रदेशमध्ये सुद्धा काँग्रेसचे 43 पैकी 42 आमदारांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला अरुणाचल प्रदेशमध्ये. पुन्हा तेलंगणामध्ये सुद्धा BRSSचे आमदार इतर पक्षामध्ये गेले. आता पॅटर्न काय दिसतो आपल्याला ह्याच्यामध्ये फोडाफोडीच्या राजकारणामध्ये. काँग्रेस BJP म्हणजे पक्षांतर त्यातच प्रादेशिक पक्षांमध्ये जिथं जिथं फूट झाली तो NCP, उबाटा गट, अण्णा द्रमुक, LJP आणि JDS या पक्षांमध्ये उभी फूट पडली. निमा पक्ष ह्या बाजूला, निमा पक्ष त्या बाजूला गेला. BJP मध्ये आता BJP सगळ्यांनाच वाटतंय BJP सोबत सत्तेत जावं बाबा. म्हणजे काय परिस्थिती आपल्या देशाची सध्या सुरू आहे आणि हे कशासाठी आहे, फक्त आणि फक्त देशाचं संविधान बदलण्यासाठी. तर ते देशाचं संविधान सहजासहजी बदलता येणार आहे का, तर अजिबात नाही. देशाचं संविधान जर बदललं तर देशामध्ये उद्रेक होईल अशी सुद्धा परिस्थिती आहे. म्हणजे संविधान प्रेमी सुद्धा खूप लोक आहेत, परंतु संविधानाच्या विरोधामध्ये लोकांना कशा पद्धतीचं तयार केलं जातं हे आपण पाहिलं की विकारचोटचे चॅनलवाले आहेत काय की ते डिबेटमध्ये कसं सांगितलं जातं संविधानाचे फायदे तोटे. आता मध्ये नरेंद्र मोदी म्हणले सोनं खरेदी करू नका, लगेच सोन्याचा फायदा तोटा सांगायला सुरुवात केली. आता मंदिरामध्ये जे सोनं आहे ते सोनं देशाच्या किती हिताचं येतं हे सुद्धा सांगायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे देशाचं सोनं सुद्धा पळवण्याचा ह्यांचा सगळ्यांचा डाव आहे. तर देशाचं संविधान बदलण्यासाठी सुद्धा काहीसा आता आटापिटा आपल्याला दिसतोय. आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा बघा, महाराष्ट्रात 48 खासदार होते, त्यामध्ये भाजपचे 9, उद्धव ठाकरेंचे 9, शरद पवारांचे 8, शिंदेचे 7, अजित पवारांचा 1 आणि अपक्ष 1 आणि सर्वात मोठा पक्ष होता काँग्रेस 13. तर आता महाराष्ट्रात सुद्धा उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार फोडले आणि भारतीय जनता पक्षामध्ये सामील. म्हणजे एकनाथ शिंदेच्या पक्षात ते सामील होणार आणि भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत जाणार. परंतु आता त्यांच्यातच मारामारी लागणार की मंत्रिपद कोणाला द्यायचं. म्हणजे हे काही साधं सुद्धा गणित नाही, मंत्रिपदासाठी त्यांची सुद्धा मारामारी लागणार आहे. तर आता देशामध्ये बघा, जर भारतीय संविधान बदलायचं असेल तर त्याच्यासाठी किती बहुमताचा आकडा असला पाहिजे, तर तो 1/3 खासदार आणि राज्यसभेचे 1/3 खासदार एका बाजूला असले पाहिजे. तसंच देशातल्या 22 राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे तिथल्या सरकारनं सुद्धा शिफारस केली पाहिजे की देशाचं संविधान बदलावं. तर भाजपचं 22 राज्यांमध्ये सध्या सरकार आहे. म्हणजे संविधान बदलण्यासाठी जेवढा आकडा लागतो तेवढा त्यांच्याकडे सध्या राज्यांचा तरी आहे. परंतु लोकसभेमध्ये खासदार त्यांच्याकडे कमी आहेत. लोकसभेमध्ये बरेच खासदार त्यांच्याकडे कमी आहे. म्हणजे साधारण त्यांना 450 खासदारांची गरज आहे आणि ती जुळवाजुळव ही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची सध्या
सुरू आहे. म्हणजे प्रादेशिक पक्ष सगळे फोडायचे, प्रादेशिक पक्ष फुटल्यानंतर पुन्हा काँग्रेसवरती गावा घालायचा. काँग्रेसचे 99 खासदार आहेत, तर ह्याच्यामधले काय फुटतायत का, असा प्रयत्न सध्या भाजपचा सुरू आहे. आणि तो आटापिटा फक्त आणि फक्त भारताचं संविधान बदलण्यासाठी हा सगळा सुरू असलेला आटापिटा आहे. परंतु आता देशाची जनता काही प्रमाणात मुरदाड आहे, काही प्रमाणात लोक जागरूक आहेत. जागरूकांची संख्या ही कमी आहे, मुरदाडांची संख्या ही अधिकची आहे. त्याच्यामुळं देशाच्या संविधानावरती हा घाला घातला जातोय. हे आमदार खासदार जे फुटतायत तो देशाच्या संविधानावरती मोठा असा आघात आहे, घाला आहे. म्हणजे 450 खासदार जर झाले, 375 ते 80 पर्यंत जर आकडा गेला तर आपसुकच संविधान बदलता येईल. 1/3 म्हणजे आपण जर 500 आपले 43 सध्याचे खासदार आहेत आणि 543चा जर आकडा जर आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल की कसं होईल काय होईल. म्हणजे बघा, देशाचं सध्या भवितव्य हे कसं अंधारमय आहे हे सुद्धा आपल्याला दिसतंय. तर मोदी आणि शहा यांचं सध्या जे आताच भारतीय संविधान बदलण्याचं जे वैचारिक बेस आहे नरेंद्र मोदींचा, म्हणजे संविधान बदलायचं आणि कायमस्वरूपी जपानचा जसं ते व्लादिमीर पुतिन आहे, चीनचा जसा तो आहे किंवा किम जोन आहे, ह्यांच्या पद्धतीनं पुन्हा कायमस्वरूपी सत्ता आपल्या हातामध्ये घ्यायची आणि आपण मरोस्तवर भारताचं राष्ट्राध्यक्ष होऊन बसायचं. म्हणजे आपल्यावरती कारवाई नाही, काही नाही. म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदी सध्या घाबरलेले आहेत. जर 2029ला सरकार जर बदललं तर मोदी आणि शहा हे दोघंही जेलमध्ये बसतील. म्हणून हा सगळा आटापिटा सध्याचा सुरू असताना आपल्याला दिसतोय. म्हणजे संविधान बदलायचं आणि एक हाती सत्ता आपल्या ताब्यात घ्यायची, असं मोदी आणि शहा यांचं सध्याचं कटकारस्थान आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.